हे जे वेगळं काहीतरी तुम्हाला दिसतंय ना, ह्याला दाल पकवान असं म्हणतात आणि ही सिंधी लोकांच्यात खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे म्हणण्यापेक्षा ही त्यांचीच डिश आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बनवायला खूप सोपी आहे ही डिश. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिलं अर्धी वाटी चण्याची डाळ घ्या आणि त्याच्यामध्येच ती अर्धी छोटीशी वाटी मूग डाळ घ्या. ह्या दोन्ही डाळी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. 2 वेळा डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायच्या आहेत आणि मग अर्ध्या तासानंतर एका कुकरमध्ये ह्या दोन्ही डाळी आपण शिजायला घालणार आहोत. आता ह्या कुकरमध्येच अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 2 उभ्या कट केलेल्या ज्या मिरच्या असतात, हिरव्या मिरच्या, त्या घालणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून छान अशा 3 ते 4 शिट्ट्या हाय फ्लेमवरती करून घेऊया. आता एका ताटामध्ये मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडासा रवा, एक साधारण 3 ते 4 चमचे रवा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडासा ओवा हा आपल्याला हाताने चुरून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी घालत थोडं थोडं हे जे पीठ आहे मैद्याचं ते मळून घ्यायचं आहे. आपण पुरीला वगैरे कसं मळून घेतो तसंच मळायचं आहे. जास्त पातळसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही. छान असं हळूहळू पाणी घालत आपण अंदाज घेत हे पीठ आता मळणार आहोत. बघा, मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा पीठ असंच मळून घ्या आणि त्याच्यानंतर एक झाकण ठेवून ह्याला 10 ते 15 मिनटं छान असं मुरू द्यात. मुरून झाल्यानंतर छान हे असं मऊ होतं आणि त्याच्यानंतर एकदा थोडंसं मळून हे पीठ छान आपलं तयार आहे आता. आता पुरीच्या आकारासाठी आपण जेवढे गोळे करतो ना, तेवढ्या आकाराचे गोळेसुद्धा आपण इथे करून घेणार आहोत आणि हे गोळे छान असे पातळ एकदम मस्त लाटून घ्यायचे आहेत. अगदी आपण उन्हाळ्यात उडदाचे पापड करतो की नाही, त्याप्रमाणे हे आपण एकदम पातळ लाटून घेणार आहोत. कारण हो, ही आपल्याला पुरी नाही, पकवान एकदम क्रिस्पी क्रंची बनवायचं आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा एकदम पातळ लाटा, जसं पापड लाटतं ना त्या प्रमाणात. आता हे पकवान जे पातळ लाटून झालं ना, की त्याला एका टूथपिकच्या साहाय्याने आपण छोटे छोटे होल करून घेणार आहोत. आता होल ह्यासाठी करायचे कारण हे पकवान आहे, पुरी नाही. जर तुम्ही ह्याला होल नाही केले तर हे पुरीसारखं टम्म फुगेल आणि आपल्याला क्रंची अशी पकवान मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्याला होल हे गरजेचे आहेत, हे करायचेच. आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये हे एक एक पकवान आपण तळून घेणार आहोत. हे पकवान तळायला जरा वेळ लागतो, पण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला तळून घ्या. मी जसं इथे दाखवलं आहे त्या प्रमाणात तुम्ही सुद्धा हे सगळं छान असं तळून घ्या. बघा, हे सुद्धा छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं की असं हे झालेलं पाहिजे. मी सगळे पकवान एक एक करून तळून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा एक एक पकवान हे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आता डाळसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे. ती थोडीशी घोटून तडक्याची तयारी करूया. आता एका तडका पॅनमध्ये आपण 4 चमचे तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, लाल तिखट आणि वरून थोडासा गरम मसाला घालणार आहोत. हे छान असं चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून आपण मस्त ह्याला थोडीशी एक उकळी येऊन देऊया आणि उकळी आली की हे आपण ह्या डाळीवरती वरून घालायची आहे. डाळीवरती हा तडका घातला की डाळसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघा, डाळसुद्धा आता आपली तयार आहे आणि पकवानसुद्धा तयार आहे. चला तर मग आता बघूया ह्याला प्लेटिंग कसं करायचं. एका प्लेटमध्ये एक पकवान घ्या आणि आपण जी तडक्याची डाळ बनवली होती ती त्याच्यावरती आपण पसरून घेऊया. सगळीकडून छान अशी पसरवायची आहे आणि त्याच्यावरती बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला हा टोमॅटो हे सुद्धा घालायचं आहे आणि त्याच्यावरून बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. बघा, तयार आहे आपलं दाल पकवान. किती सोपं आणि मस्त आहे ना, एकदम खायलासुद्धा चटपटीत लागतं. तुम्ही कधी करताय नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.